हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू मिनी व्लॉग. आता सियाला स्कूलला सोडून आले आणि आता म्हटलं व्लॉग स्टार्ट करूया. इकडे पप्पानी छानपैकी अंगण क्लीन केलेलं आहे, मम्मीने पाणी मारलेलं आहे आणि अंगण घर स्वच्छ असलं की मन पण किती प्रसन्न वाटतं. त्यानंतर मी पूजा करून घेतली आणि पूजा झाल्यावर तर घर जणू मंदिरच, हो की नाही. इकडे मम्मीचं चालू आहे आवरायचं, कारण आमच्या बाजूला बारशाचा कार्यक्रम आहे, सो तिकडे तिला जायचंय. आणि मी आणि विहान चाललोय सियाच्या स्कूलमध्ये, कारण आज सियाच्या स्कूलमध्ये आहे अॅन्युअल स्पोर्ट्स इव्हेंट, सो आम्ही तिकडे चाललोय. आणि लहान मुलांसोबत कुठे जायचं म्हटलं की आपल्याला वेळ हा होतोच होतो, कितीही लवकर आवरण्याचा प्रयत्न केला तरी. त्यामुळे मला आज लेट झाला याला, पण थँक गॉड की आम्ही आल्यानंतर एक 2-3 मिनिटांनंतर सियाचा परफॉर्मन्स सुरू झाला. पण विहान काय मला शांतीने बघू देतोय का बसू देतोय, इकडे पळ तिकडे पळ, त्याचं हेच चालू होतं. त्यामुळे मला काही शांतीने एन्जॉय करता आलंच नाही. पण असू दे, लहान मुलं आहे त्यामुळे त्याला पण फिरायला मिळेल म्हणून मी घेऊन आले, कारण मोस्ट ऑफ द टाइम आणत नाही. जेव्हा मला लगेच घरी जायचं असतं त्यावेळेला मी घेऊन येते त्याला. त्यानंतर सिया आली आणि तिचं सुरू झालं, मम्मा ही टीम जिंकली, हे ते. आता जिंकणार ना ठीक आहे, पण आता सध्याचं त्यांचं वय असं आहे की खेळतात मुलं, हेच जास्त महत्वाचं आहे, हो की. आणि आता दीदी आल्यानंतर आम्ही काही दीदीचा हात सोडणारच नाही. त्यानंतर मग आम्ही घरी आलो. इकडे मम्मी पप्पा चाललेत बाजारात मिरची आणण्यासाठी, कारण चटणी करायची आहे वर्षभरासाठी, सो ते तिकडे चालले. त्यानंतर दुपारी विहानला झोपवलं आणि त्याला झोपत माझी पण झोप लागली. आणि सियाला काय आमच्या झोप येत नाही, तिला नुसतं इकडे तिकडे हेच करायचं असतं. आणि इकडे मम्मीचं चालू होतं शरबत बनवायचं, सो मम्मीला तिने हेल्प केली आणि दोघींनी मिळून छानपैकी बीटरूटचा शरबत बनवला. मम्मीने बीटरूटना ते शिजवून त्याचा अर्क काढून ठेवला होता, तर ते मस्तपैकी शरबतमध्ये मिक्स करून. आणि मम्मीला आमच्या असं सगळे झोपले ना, काहीतरी असं करायचं तिचं चालूच असतं आणि सगळ्यांना सरप्राईज द्यायचं. चला तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग, लव्ह यू ऑल, बाय.